नमस्कार, माझे नाव कार्तिकी ज्ञानेश्वर मस्के. मी तुमच्या पुढे शिवाजी महाराजाबद्दल 2 शब्द सादर करीत आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी मी आशा व्यक्त करते. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, महाराज, गणपती, गणेशपती, भूपती, प्रजापती, स्वर्णरत्न श्रीपती, अष्टवर्धन जागृत, अष्टवर्धन अष्टित, न्यायालयाकार मंडित, शास्त्रज्ञ शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलानवंत, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्री श्री श्रीमंत, श्री श्री श्रीमंत राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो. दिला तर दणका, ओढला तर मनका, दिला तर दणका, ओढला तर मनका, बोलील तर एकदा, बोलील तर एकदा, आणि झुकली तर मुजरा. तोही फक्त आणि फक्त शिवछत्रपती महाराजांना, शिवछत्रपती महाराजांना. हर हर महादेव असा आवाज सुटला, मुघलांच्या कपाळाला घाम फुटला. हर हर महादेव असा आवाज सुटला, मुघलांच्या कपाळाला घाम फुटला. मावळ्यांच्या निघल्या तलवारी, मावळ्यांच्या निघल्या तलवारी, मुघल पळती माघारी, मावळ्यांच्या निघल्या तलवारी, मुघल पळती माघारी. राजे राजे, राजे राजे, तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतात, मुघलांनी सुद्धा भगवाच फडकवला असता, भगवाच फडकवला असता. अशा या राजाचा गुणगान करण्यासाठी मी कार्तिकी ज्ञानेश्वर मस्के आज येथे उपस्थित आहे. रुद्राचा अवतार तो, रुद्राचा अवतार तो, वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो, वाघाचा ठसा होता. अरे विचारा त्या सह्याद्रीला, अरे विचारा त्या सह्याद्रीला, आणि विचारा त्या सागरी लहरींना, आणि विचारा त्या सागरी लहरींना, माझा शिवबा कोण होता, माझा शिवबा कोण होता. तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या, तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या, ताकद तर सगळ्याच्याच मनगटात होती, ताकद तर सगळ्याच्याच मनगटात होती. फक्त स्वराज्य स्थापनेची इच्छा माझ्या शिवबाच्या हृदयात होती, माझ्या शिवबाच्या हृदयात होती. शिवबांच्या जन्मापूर्वी कर्नाटकामध्ये एका सरदाराचा हाती उधळला, एका सरदाराचा हाती उधळला. म्हणून एक प्रसंग घडला, म्हणून एक प्रसंग घडला. त्याच्या 2 टाका करण्यात आल्या. पहिली होती जाधवांची, पहिली होती जाधवांची, तर दुसरी होती भोसल्यांची. पहिली होती जाधवांची, तर दुसरी होती भोसल्यांची. जाधवांचे नेतृत्व करत होते, जाधवांचे नेतृत्व करत होते. म्हणूनच सांगावेसे वाटते, म्हणूनच सांगावे वाटते, सिंहाचा बछडा जगतोही सिंहासारखा, सिंहाचा बछडा जगतोही सिंहासारखा, आणि मरतोही सिंहासारखा, आणि मरतोही सिंहासारखा. याचंच खरं उदाहरण म्हणजे, याचंच खरं उदाहरण म्हणजे संभा शिवा का चावा था, संभा शिवा का चावा था, औरंगजेब ने मरते हुए किया हुआ दावा था, मरते हुए किया हुआ दावा था. मित्रांनो, आपल्याला कोणी विचारलं शिवाजी कोण होते रे, शिवाजी कोण होते रे, त्याला तुम्ही उत्तर नक्कीच द्या. 65 किलोची तलवार उचलतो, त्याचं नाव वेसाजी. 2000 सैन्याशी एकटाच झुंजतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी लढतो, त्याचं नाव तान्हाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात आणतो, त्याचं नाव संताजी. शत्रूच्या शावणीत घुसून शत्रूंचा कळस कापून आणतो, त्याचं नाव धानाजी. आणि धड्या वाघासारखा एकटाच समोर जाऊन वाघाला उभा काढतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्याला एकत्रित घेऊन स्वराज्याचं नंदन होण्याचं तोरण बांधतो, त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. अशा या महाराष्ट्रात, अशा या भूमीत आपला जन्म झाला. अरे अभिमान वाटतो. जाता जाता मी इतकंच बोलून जाते, जाता जाता मी इतकंच बोलून जाते. आले किती गेले किती, आले किती गेले किती, उडून गेले भरारा, आले किती गेले किती, उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणारी नाही माझ्या शिवबांचा दरारा, माझ्या शिव